पंपा सरोवर येथे श्री संत गजानन महाराज जयंती उत्साहात साजरी। श्री संत गजानन महाराज यांची तपोभूमी असलेल्या इगतपुरी तालुक्यातील पंपा सरोवर बिटुर्ली येथे महाराजांचा प्रकट दिन आज रविवार रोजी मोठ्या धार्मिक उत्साहात साजरा झाला। या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। प्रकट दिनानिमित्त राज्यभरातून अनेक भाविकांनी श्रींचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली। घोटीपासून कावनई मार्गावर 4 किलोमीटर अंतरावर बिटुर्ली शिवारातील पंपा सरोवर येथे संत श्री गजानन महाराजांची तपोभूमी आहे। याच ठिकाणी संत गजानन महाराजांनी 12 वर्ष तपश्चर्या केली होती असे धार्मिक ग्रंथांमध्ये नमूद आहे। त्यामुळे या धार्मिक स्थळाला व तपोभूमीला विशेष महत्त्व आहे। श्री क्षेत्र शेगाव येथील गजानन महाराज संस्थानच्या वतीने या शेगावच्या धर्तीवर विकास कामे हाती घेण्यात आली आहेत। आज प्रकट दिनानिमित्त सकाळी 8 वाजता संतपूजन, अभिषेक व जप याग हा धार्मिक कार्यक्रम व या पाठोपाठ आरती, महापूजा, दुपारी 11 वाजेपासून महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू होता। यावेळी हजारो भाविकांनी गजानन महाराजांच्या तपश्चर्या ठिकाणाचे दर्शन घेतले। महाराजांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी व साधकांनी गर्दी केली होती। गणगण गणात बोते या मंत्राचा अनेकांनी जप केला। अनेक साधक भाविकांनी अभिषेक केला। तर प्रकट दिनासाठी मुंबई, ठाणे, नगर, पुणे, जळगाव, शेगाव, नाशिक जिल्हा येथील भाविकांनी तसेच इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भाविकांनीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावून गजानन महाराजांचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला। या प्रकट दिनासाठी सेवा देण्यासाठी व नियोजनासाठी शेगाव येथील अनेक सेवकांनी सेवा दिली। सेवा देणाऱ्या सेवकांच्या नियोजनामुळे भाविकांनी समाधान व्यक्त करून सेवकांच्या सेवेचे कौतुक केले। इगतपुरी येथूनही आज सकाळीच इगतपुरी ते तपोभूमी अशी 15 किलोमीटरची पायी पालखी काढण्यात आली। या पदयात्रा व पालखी सोहळ्यात शेकडो भाविक महिला सहभागी झाले होते। तसेच जनसेवा प्रतिष्ठानचे भाविकही पालखी घेऊन पंपा सरोवर येथे दर्शनासाठी दाखल झाले होते। महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भागीरथ आतकरी, इगतपुरी।